देशभरामध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याला मतदानाला सुरुवात झाली आहे। मी सध्या यवतमाळ वाशिममधील वाशिम शहरातील राणी लक्ष्मीबाई मतदान केंद्रावर आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। या ठिकाणी त्यांनी मतदान केलं आहे। सर काय सांगाल, नुकतेच आपण मतदान केले? आता ही जी निवडणूक होत आहे ही 18वी निवडणूक आहे लोकसभेची। याच्या आधी ज्या 17 निवडणुका पार पडल्या याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या फक्त मूलभूत घटनांचाच विचार होत होता, परंतु ही 18वी निवडणूक आहे ही अतिशय महत्त्वाची आहे। कारण ह्या मूलभूत ज्या सुविधा ज्या आहे, अन्न वस्त्र निवारा गरजा ह्या तर तशाच आहेत आणि देश पातळीवर नवीन जो प्रश्न तयार झालेला आहे तो म्हणजे संविधान वाचविण्याचा, लोकशाही वाचविण्याचा। त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे ह्या आधीच्या निवडणुकीपेक्षा नक्कीच या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक मतदाराची ही गरज आहे। आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल, संविधान वाचवायचं असेल तर प्रत्येक मतदारांनी या निवडणुकीमध्ये भाग घेऊन आपल्याला जो उमेदवार पसंत आहे त्या उमेदवाराला मतदान करणं ह्या प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे असे मला वाटते। सर उन्हाचा पारा चढत आहे, काय सांगाल नेमकं मतदारांना काय म्हणतात? मला वाटते प्रत्येक मतदाराने घरातून निघताना उन्हापासून वाचण्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे। यासाठी त्याने एक तर कानाला रुमाल बांधणं गरजेचं आहे किंवा एखादी छत्री पण वापरता येईल आणि भरपूर प्रमाणात त्यांनी पाणी पिणे गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना या उन्हाचा त्रास होणार नाही। आणि शक्यतो सकाळी 12 वाजेपर्यंतच मॅक्झिमम लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे मला वाटते। कॅमेरा पर्सन निलेश सर, मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।